आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या। आजची तारीख लिहून ठेवा। विधानसभेनंतर राज्यात महायुतीचंच सरकार येणार। भाजप अधिवेशनात फडणवीसांचा विश्वास। महाविकास आघाडीचा विजय फुग्यासारखा। मी विधान परिषदेला महाविकास आघाडीचा फुगा फोडला। फडणवीसांचा मवियावर हल्लाबोल। शरद पवार मुख्यमंत्री तेव्हा पवारांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? आम्ही मराठा आरक्षण दिलं, ठाकरेंच्या काळात ते टिकलं नाही। फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे मराठा समाजाचे खरे मारेकरी। ठाकरेंमुळेच मराठा आरक्षण गेलं। चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा। विरोधकांना उत्तर देण्यासाठी परवानगीची वाट पाहू नका। ज्याला विरोधकांवर बोलायचंय त्याने बोला। आज मी परवानगी देतो, मात्र हिट विकेट नको। फडणवीसांच्या अधिवेशनात सूचना। लाडकी बहीण योजनेवरून विरोधक फसवणूक करतायत। विरोधक अर्ज भरून सरकारकडे देणारच नाहीत आणि चुकीचा प्रचार करणार। विरोधक योजनेचे चुकीचे अर्ज छापतायत। फडणवीसांचे गंभीर आरोप। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीची दिल्लीत बैठक होणार। पुढच्या आठवड्यात शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक होणार। पुढच्या आठवड्यात शिंदे फडणवीस दादा दिल्लीला जाणार। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घाला। गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस। खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढले जात आहेत। आम्ही सिनेमे काढले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। आमच्यात काही नासके आंबे निघाले। नासके आंब्यांनी बाळासाहेबांना गुरु म्हणू नये। संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। धर्मवीर चित्रपटाला भंपक म्हणणं म्हणजे दिघे साहेब आणि शिवसेना प्रमुखांचा अपमान। संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपक म्हणा म्हणतात का? मग तुमच्या योजनेला भंपक का म्हणू नये? जरांगे पाटलांचा दरेकरांना आणि फडणवीसांना सवाल। मनोज जरांगे आता पूर्णपणे राजकीय झाले। जरांगे कुणाला पाडणार, कुणाला निवडून आणणार याचंच प्लॅनिंग करतात। त्यामुळे आता त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी। प्रवीण दरेकरांचा जरांगेंना सल्ला। प्रवीण दरेकर, तुम्ही मराठा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपवला। दरेकर मराठा आरक्षणाचे मारेकरी। जरांगे पाटलांचा दरेकरांवर हल्लाबोल। मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा द्यायला तयार। जरांगेंनी राजकारणात यावं, आमदार होऊन भूमिका मांडावी। प्रसाद लाडांचं आव्हान। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांकडून खास केक। मी अजित पवार राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो, असा केकवर उल्लेख। अजितदादा मुख्यमंत्री झाले तर सर्वांना आनंदच होईल। कार्यकर्त्यांच्या आपल्या नेत्यांकडून अपेक्षा असतात। शिंदेंनीही 25 वर्ष मुख्यमंत्री राहावं असं मला वाटतं। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शरद पवार अजितदादा एकत्र आले तर आनंदच। अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य। अजितदादांवर नाराजी नाही, आमची दोस्ती कायम राहणार। खुर्चीसाठी मित्र सोडायला आम्ही काही उद्धव ठाकरे नाहीत। सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरेंना टोला। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची 23 जुलैला सुनावणी। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। मुख्यमंत्री शिंदे मुंबईतल्या पावसाचा आढावा घेणार। मुख्यमंत्री शिंदे कंट्रोल रूमलाही भेट देण्याची शक्यता। चंद्रपूरमध्ये पिंपळखुर्द गावालगतच्या रिसॉर्टमध्ये अडकलेल्या 2 पर्यटक आणि 8 कर्मचाऱ्यांचं रेस्क्यू ऑपरेशन। पोलीस बचाव पथकाकडून रिसॉर्टमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढलं। चंद्रपूरमध्ये अंधारी नदीच्या पुरात अडकलेल्या 25 नागरिकांचं रेस्क्यू। अजयपूर, हळदी, पिंपळखुर्द गावातील नागरिकांचं रेस्क्यू करण्यात यश। चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक नदी आणि छोटे पूल पाण्याखाली। घरांमध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान। चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील चिचपल्ली गावातील तलावाचं पाणी घरात। 100 ते 150 घरांचं नुकसान। 40 बकऱ्यांचाही मृत्यू। दादरच्या हिंदू कॉलनी परिसरात दमदार पाऊस। सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचलं। नवी मुंबईतही पावसाचा जोर वाढला। जुईनगर, बेलापूर, ऐरोली भागात जोरदार पाऊस। सानपाडा हायवेवर भुयारी मार्गातही पाणी साचलं। गडचिरोली जिल्ह्यातील 5 राष्ट्रीय महामार्गांसह 30 मार्ग बंद। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीचा अनेक गावांशी संपर्क तुटला। रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। खेड शहरावर पुराचं संकट। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। सांगलीतील कसबे डिग्रज बंधाऱ्याला धबधब्याचं स्वरूप। सेल्फी काढण्यासाठी तरुणांची गर्दी। खबरदारीसाठी प्रशासनाकडे ठोस पाऊल उचलण्याची मागणी।
माळशेज घाटात भर रस्त्यात पर्यटकांचा धिंगाणा, बहुतांश पर्यटक मद्यधुंद अवस्थेत, महामार्गावर पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली, धान पिकांचं मोठं नुकसान. लातूरच्या अतनूरमधील तिरू नदीवरील पुलाला तडे, वाहतुकीस धोका निर्माण. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसह उपनगरातही मुसळधार पावसाचा अंदाज, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अमळ गावात प्रवेशद्वाराची कमान कोसळली, निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यानं कमान कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप. चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळखुट गावात पावसाचं पाणी घरात शिरलं, पावसाचं पाणी शिरल्यानं 8 ते 10 घरांचं नुकसान. चंद्रपुरातील पिंपळखुट गावाजवळ असलेल्या रिसॉर्टमध्ये अंधारी नदीचं पाणी शिरलं, पुरामुळे चंद्रपूर गडचिरोली मार्ग ठप्प झाला. गडचिरोली शहरातील राधे बिल्डिंग जलमय, रस्त्यावर घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणसाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ, पुजारी टोला धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची जोरदार हजेरी, धरण क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा कायम. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील कोसारा पूल पाण्याखाली, पुलावर पाणी साचल्यानं वडकी वरोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद. नाशिकच्या नांदगावात पावसानं ओढ दिल्यानं बाजारपेठा ओस, पेरण्या सुद्धा खोळंबल्या, शेतकऱ्यांसह खत विक्रेते सुद्धा अडचणीत. नाशिकमध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले, पावसाअभावी भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम, टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवरच्या दरात वाढ. सिंधुदुर्गच्या दोडा मार्गमध्ये हत्तीच्या पिल्लाचा वावर, अन्नाच्या शोधात हत्तीचं पिल्लू मानव वस्तीत शिरलं, वनविभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी. वाशिममध्ये कोट्यावधींच्या पुलाचं काम अर्धवट, पावसामुळे कोयाळी जाधव ते नेतसा या रस्त्याची दुरवस्था, कंत्राटदाराच्या कामावर सवाल उपस्थित. नीट प्रकरणातील आरोपी इरण्णा कोनगलवारचा जामीन अर्ज फेटाळला, लातूरच्या न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला. तुळजाभवानी मंदिरातील ऑनलाईन सशुल्क दर्शन पास रद्द करण्याची मागणी, पुजारी बांधवांकडून मंदिर संस्थांना निवेदन. अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात, स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा, अक्कलकोट नगरीत स्वामींचा गजर. गुरुपौर्णिमेनिमित्त बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी, राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल.